80च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचारक म्हणून वावरत असताना आपल्या मनात येणारे विचार, वादळं, संवेदना आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या दैनंदिनीत आई जगदंबेच्या साक्षीने तिला उद्देशून लिहित असत. त्यात आदरणीय मोदीजींच्या त्यावेळच्या मनोरचनेचं नितळ दर्शन आपल्याला घडतं. त्या आई जगदंबेशी झालेल्या मनोज्ञ वार्तालापातील हा एक मोती. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन. सर्जन आणि शून्याकाश. जगज्जननी आईच्या श्रीचरणांवर साष्टांग प्रणिपात. कविता सृष्टीची वृष्टी सगळ्या गुजरातप्रमाणे दुष्काळात बुडालेली आहे. हो, कधी कधी उत्पादन होऊन जातं, परंतु सृजन तर नाहीच. उत्पादनाचं असं आहे की त्यात जरुरी कच्चा माल भरा, अगदी चापून चोपून भरा, नंतर यंत्राचं बटण दाबा, पेन पेन्सिलीसारख्या यंत्राला जोडा, बस. मग काय, अक्षरांचे समूह कधी शब्द बनून, कधी शब्द समूह रूपात क्षमतेनुसार त्यांची लांबण लावून उत्पादित होत राहतात. आणि हो, लोक त्याला सृजन म्हणून स्वीकारही करून घेतात. ही गोष्ट वेगळी, कारण तशीच पावडरच्या दुधावर बालकांचं पालनपोषण करण्याच्या आपल्या सवयीमुळे आपल्याला सृजनाची समज आहे का? सृजनासाठी तर शून्यावकाश पाहिजे. डोळ्यांमधील सारं आकाश, रूप रंग विरहित आकाश आपल्या अंतरंगात सामावून गेलेलं असेल. खुली नजर, परंतु बाह्यदर्शी नाही, अंतर्दर्शी. शब्दांचा शोध नाही, अक्षरांची कुठली जत्रा नाही. हृदय आनंदित असो वा दुःखानं रडत असो, विरोधाभासाची तीव्रता स्पर्श करत असेल. ज्याप्रमाणे सागराच्या लहरींचं खारेपण जीभ किंवा डोळ्यांना स्पर्श करतं तेव्हा एक अस्फुट किंकाळी बाहेर येते, परंतु तीच सागराची लाट नजर किंवा हृदयाला स्पर्श करेल तर भावसागर अंतरंगातच भरून जातो. शब्दांची नौका नावाड्याशिवायच त्या लाटेवर स्वार होऊन हिंदोळू लागते. हा विरोधाभासच सृजनाचा पाळणा बनू शकतो. 22 डिसेंबर 1986. आई जगदंबेशी हितगुज. मूळ लेखन आदरणीय नरेंद्र मोदीजी. मराठी अनुवाद आणि अभिवाचन राजेंद्र वैशंपायन.